नमस्कार, आपण पाहत आहात एन मराठी न्यूज. एन मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. पाहुयात बातमीपत्र आणि विस्तार. नमस्कार, एन मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत. गुरव समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आता राज्यभरातून मोठे आंदोलन उभारले जात आहे. अखिल गुरव समाज संघटनेच्या नेतृत्वाखाली मंगळवारी 17 मार्च 2026 रोजी मुंबईतील आझाद मैदानावर भव्य धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. चलो मुंबई या घोषणेअंतर्गत सकाळी 10 वाजता या आंदोलनाची सुरुवात होणार असून राज्यातील कानाकोपऱ्यातून हजारो समाज बांधव या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष शीतल शिंदे यांनी दिली आहे. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी 7 मार्च रोजी जेजुरी येथे राज्यव्यापी पदाधिकारी बैठक पार पडली. या बैठकीत आंदोलनाची रणनीती ठरवण्यात आली, तसेच समाजातील लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. यावेळी दिवंगत नेते अजितदादा पवार यांना श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली. हे आंदोलन संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट अण्णासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जेजुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांच्या नेतृत्वात होणार आहे. गुरव समाजाने या आंदोलनाद्वारे शासनासमोर अनेक महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये देवस्थान इनाम वर्ग 3च्या जमिनींचा प्रश्न मार्गी लावणे, बेकायदेशीर हस्तांतरण रद्द करणे आणि मूळ सनदधारकांना जमीन ताब्यात देणे या मागण्यांचा समावेश आहे. तसेच मंदिर ट्रस्टमध्ये गुरव समाजाला 50% विश्वस्त पदे, पुजाऱ्यांचा वंशपरंपरागत पूजेचा हक्क कायम ठेवणे, तसेच 60 वर्षांवरील पुजाऱ्यांना निवृत्ती वेतन आणि 5,000 रुपये मासिक मानधन लागू करण्याची मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय सार्वजनिक विश्वस्त कायद्यात दुरुस्ती, ओबीसी निधीत वाढ आणि समाजावरील हल्ले रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणीही या आंदोलनातून करण्यात येणार आहे. या आंदोलनाला राज्यातील विविध गुरव संघटनांचा पाठिंबा मिळाला असून राज्यभरातून मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी होणार आहेत. शासनाने मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील गुरव समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष शीतल शिंदे यांनी केले आहे. एन मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक नितीन कालेकर, पुणे. आजच्या बातमीपत्रात इथेच थांबू. पाहत रहा एन मराठी न्यूज. बातमी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.